नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील देवसारी यात्रेत अवैध धंद्यांना मोकळे रान मिळाले असून यात्रेत पत्त्यांचा धुडगूस, तमाशे आणि दारूंचा महापूर होत असून येथे सुप्रसिद्ध भगवती देवीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिरातून या ठिकाणी ग्रामदेवतेच्या नावावर भरणाऱ्या यात्रेत अवैध धंदे चालू असून याकडे पोलीस विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार आणि पंजाबचे प्रवक्ता राघव चड्ढा यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील गहुली हेटीवाड्यावर पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली असून गावात मुबलक पाणी आहे, परंतु ते शुद्ध नाही. त्यामुळे 1 किलोमीटर अंतरावर जाऊन पिण्यासाठी लहान मुलांना आणि गावकऱ्यांना पाणी आणावं लागत आहे. या पाणी टंचाईवर प्रशासनाकडून मार्ग काढावा अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसात यांच्यावर कलम 106(1) अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याचं रुग्णालय आणि डॉक्टर यांच्या अडचणीत भर पडली आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या गारजाई धरण महाविकास आघाडीने पर्यावरणाच्या नावाखाली रद्द केले होते, परंतु विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान या संदर्भात मुद्दा उपस्थित झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गारजाई धरण प्रकल्पास मान्यता दिल्याने भाजपाचे स्वाक्षरी मोहीम राबवून त्यांचे आभार मानण्यात आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर अतिशय आनंदाची बातमी असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं असून आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे 5-6 दशकापासून कौटुंबिक संबंध आहेत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबासाठी आजही प्रिय आहेत असंही त्या म्हणाल्या. नवी मुंबई सिडको कार्यालयाबाहेर पनवेलमधील आदिवासी बांधवांनी गेल्या 11 दिवसापासून आंदोलन पुकारले असून आपले घर वाचवण्यासाठी आदिवासी बांधव सिडको बाहेर आमरण उपोषण करत आहेत. मात्र अद्यापही सिडको प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला असून सिडको कार्यालयाविरोधात ढोल वाजवत आंदोलन केले. ठाकरे बंधू एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राचा फायदा होईल. महाराष्ट्रावर इतर लोकांचा जो आघात होत आहे तो थांबायला पाहिजे. मराठी माणूस आणि मराठी भाषा टिकवायची असेल तर मी कोणाबरोबरही यायला तयार आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले असून त्याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी हे वक्तव्य केले आहे. दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. महाराष्ट्राची अस्मिता तुम्हाला आत्ताच आठवली का? लोकसभेमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा धर्म आठवला नाही का? आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी लोण्याच्या गोळ्यावर डोळा ठेवून यांचं बंधुप्रेम प्रगट होत आहे असं वक्तव्य ज्योती वाघमारे शिवसेना शिंदे गट यांनी व्यक्त केलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं संभाव्य राजकीय युतीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून राज ठाकरेंना काय वाटते हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा प्रश्न असून शेवटी कोण कोणाबरोबर जावं हा त्यांच्या पक्षांचा आणि नेत्यांचा निर्णय असतो असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आपले मोसंबी बाग तोडण्याची वेळ आली आहे. मनसेला आत्मचिंतन करण्याची गरज असून महाराष्ट्राची अस्मिता खरंच हवी असेल तर आमचे दरवाजे खुले आहेत. केवळ षडयंत्र रचू नये. महाराष्ट्र सगळं बघत आहे असं वक्तव्य आनंद दुबे यांनी केले. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील 200 शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. मात्र आता टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी टोमॅटो गुरांना खाऊ घालत आहेत. लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून सरकार मदत करत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. डीजे साहित्य चोरणाऱ्या टोळीतील 4 दोघांच्या मुसक्या धुळे LCBच्या पथकाने आवळल्या असून त्याच्याकडून सुमारे 2.25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अटकेतील चोरट्यांच्या 2 साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती
पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली आहे. वक्फ सुधारणा कायद्याच्या निमित्त करून पश्चिम बंगालमध्ये हिंदूवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात ठाण्यात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि हिंदू संघटनांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी जय श्रीराम आणि भारत माता की जय अशी घोषणा देत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. अल्पसंख्याक समाजाला वारंवार टार्गेट केलं जात असल्याने विजय वडेट्टीवार यांनी टीका केली असून सरकारला समाजात शांतता नको आहे का असा प्रश्न विचारला आहे. वर्तकनगर ठाणे पोलीस स्टेशनच्या तपास पथक टीमने ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या जफर युसुफ जाफरी उर्फ चव्हाण आणि संदीप प्रसाद या इराणी आरोपींना सापळा रचून अटक केली. मुंबई महानगरपालिकेकडून 2 दिवसापूर्वी विलेपार्ले, कांबळेवाडी परिसरात असलेले जैन मंदिरावर कार्यवाही करण्यात आली होती. या कार्यवाहीविरोधात जैन समाज आक्रमक झाला असून जैन समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात जैन मंदिर पाडल्यामुळे रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होत असल्यास भाजपाला मध्ये येण्याचं काही कारण नाही, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलं असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हटले आहे. इलेक्ट्रिकल वाहनांना समृद्धी महामार्ग आणि इतर महामार्गावर 1 मे महाराष्ट्र दिनापासून टोल माफी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.